अशी समजच नव्हती की लग्न केल्यावर काय होते, काय नंतर काय होत नाही. पण आई-वडिलांनी लग्न ठरवलं त्यावेळेस खुश नव्हते, की कारण मला वाटत होतं की आता माझं 10वीचं वर्ष आहे, तर मला एवढं काढून द्यावं. आई-वडील काढ म्हणत होते, पण त्यावेळेस मीच काढलं नाही कारण की 1 वर्ष गॅप पडला आणि 10वीचं वर्ष माझं व्हायला गेलं. माझं म्हणजे जो माझा भाऊ होता, तो भाऊ घरी ठेवला आणि मी ऊसतोडीला गेले. म्हटलं की माझ्या शादी और किसी का डेथ होता है, दोनों चीज़ें किसी भी व्यक्ति के जीवन में बहुत इम्पोर्टेंट होती है। अगर इसमें कोई हस्तक्षेप करता है तो उसको आदमी ज़िंदगी भर नहीं भूल पाता। जब भी कभी हम चाइल्ड मैरिज रुकवाने जाते हैं तो कभी कभी गांव में जो बड़े लोग होते हैं उनको ऐसा लगता है कि ये हमारी शादी रुकवाने कैसे क्या पहुंच गए, हम इस गांव के सरपंच हैं, इस गांव के हम बहुत सालों से वतनदार हैं, ये कैसे यहाँ रुकवाने आए। तो बहुत बार हाथापाई हुई है, फिर भी हम मला वाटतं शाळा शिकून मोठी व्हावा, डॉक्टरीन व्हावा, पण हे लोक चांगले नाहीत, आपली पोरगी देखणी आहे म्हणून आम्हाला भीती वाटते. तेवढ्याने आम्ही शिकवित नाही तर तिला, नाहीतर का आम्हाला शिक्षण चांगलं वाटत नाही का. खूप चांगलं वाटत आहे आम्हाला शिकावं म्हणून, चांगलं व्हावं म्हणून, डॉक्टरीन बनावं म्हणून.